राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चौकशी करावी अशी मागणी आता ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे। रुपाली चाकणकर यांचे आर्थिक स्रोत तपासले पाहिजे अशी मागणी देखील अंधारेंनी केली आहे। दरम्यान सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत। आपण जर पाहिलं तर रुपाली चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। आता पुढचं पाऊल काय आहे, कारण की सुरुवातीपासून सुषमा अंधारे यांनी हा विषय जो आहे तो लावून धरलेला होता। नाही, राजीनाम्याची मागणी माझी कधीच नव्हती। माझी मागणी आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून माझा प्रयत्न असेल आणि मी त्यासाठी काल पोलिसांची भेट घेतली, SITची भेट घेतली। माझ्याकडचे जे काही इनपुट होते ते इनपुट मी SITला दिलेले आहेत आणि त्यावर चर्चा केलेली आहे। काय चाकणकर प्रत्येक नेत्यांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी अप्रोच करत होत्या का? चाकणकर एका मीडिएटरच्या भूमिकेमध्ये होत्या का? म्हणून चाकणकरांची चौकशी होणं अपेक्षित आहे। याच्यात ना जवळपास 40-42 आमदारांची संख्या दिसते आणि त्यासोबतच या सगळ्यांमध्ये मला वाटते 8 ते 9 मंत्र्यांची संख्या आहे। तर त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे, केसरकरांची चौकशी व्हावी असं काल मी माझ्या SITच्या पत्रात नमूद केलेलं आहे। कॅमेरा सुमित भोसले सह सागर साम TV पुणे।